तुम्ही म्हणे घवासरची किडे रगडायचे काम मराठ्याच्या हातातून कवाच झालेलं नाही, आणि मी तर तुमचा जातवान रक्ताचा आहे, ओरिजिनल रक्ताचा माणूस अशा घटना कधीच घडून येऊ देत नाही. हे पण मी मराठ्यांचं माझ्या पूर्ण करतोय. जे पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीची परंपरा आहे मराठ्यांची ती राबवण्याचं चालवण्याचं काम मी करतोय. आपण सगळ्याला धरून चाललेलो आहे, बोटाला धरून चाललेलो आहे. प्रत्येक गावात त्यावेळेसही असले होतेच 4-2, म्हणून काय मराठा ऍक्शन घेत नव्हता, बघत होता जाऊ द्या म्हणे सोडून द्या, काय होत नाही तर आशा दिलेली. तुम्हाला वाटत असं फेसबुकला इकडे तिकडे अशा देतात, आमकं होतं तमकं होतं, सण व्हाय ना, ती 4-2 जण असतील बिट्या, त्याचं काय देण द्यायचं. रोडने चालता येत नाही त्यांना, आता बऱ्याच जणांनी बघितलंय काय कायला काय असतं हे चालू असतं. मराठ्यांची बरोबरी कुणी नाही करावं, ते कोणाचं काम नाही हो. आणि सगळ्या जातीला धर्माला धरून चालावं ते फक्त मराठ्यांनीच. इथं उताळ्याचं काम नाही. उताळे तिकीट लांबून आलता देऊ अब्दुल शाह अब्दाली काहीतरी होता ना, देऊ अब्दुल ताट्या गपचिप मागे गेला टोले खाऊन अब्दुल चिचटी. हे सोपं नाही. इकडं जवळ सहन करत तर मराठे करतात, आणि एकदा का टिपर उचललं ना टिपराने घालतात मग नुसतं. ते अब्दुल चिचा किती मोठे घेऊन आलती, घोडेन हत्तीन बैलन काही घेऊन आलती ती, गदडेन गधडेन पुरं धपटून माघार लावलं. ती अब्दुल शाह वही होती कोणतरी निजाम भाईच्या आधी. हा अब्दाली ती आपल्याकडे निजाम भाई होते तेव्हा तिकडे ती होती. हे सोपं नाही म्हणा भाऊ ते तुम्ही आता. आणि आपण जरा सोडून द्यायचा या गोष्टी. चिल्लर धरून चालाल काय होतं तुम्हाला, कसल्याचं नाव घेता, ते नाव घ्यायचं लायकीच तरी येत करे. रोड आणि डांबरावर चालताय ना ते नाव घेता करे. रोडावर कोण असतं, कुत्रे हागत असते. किंमत काय द्यावं हे समजून घेता. आणि इथून पुढं सोशल मीडिया मराठींनी चालवा. हा सोशल मीडिया चालवा सगळेजण, भरवशावर राहू नका. जणून मला माहिती मिळाली, खरंय खोटं माहित नाही, मी माहिती घेईन, पण हाई उलची खात्रीला आहे. बरेच युट्यूबवाले जिकत घेतले जणू सरकार, असं कळलं बरं का मला माहित खरं का खोटं. पण आता आपलं माझ्यासारख्याला बोलताना खरं असलं तर बोलावं नाही, उगाच बोलू नये. मी माहिती घेतो, हे खोटं असेल तर काही अडचण नाही, पण असं केलं जणून विकतच घेतले पुरे. जाऊन 150-150 घेते. घरात माझा मराठ्यांच्या घरात पोहोचलेला विचार ते कधीच विकत घेऊ शकत नाहीत. माझ्या मराठीचं घर कधी ते विकत नाही. भिडा मग आपले भिडायचे, मग आपले मोबाईल काम आहे. सकाळी उठलं की तेच, झोपताना तेच. काही तर 3 वाजता झोपत नाही, कवा बरं ऑनलाईनच असतो, काय करतो काय नाही त्याची त्याला माहिती. आणि पोस्ट तर एकच टाकीत नाही, तो ऑनलाईन आहेच कस का. त्याचं जर अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट टाकीत नाही, तू 3 वाजता ऑनलाईन टाकेलच कस काय. तू करीत काय होता मग ती 2-3 महिने भीड नाही इकडं. 2-3 महिने बाकीचे नाच सोड जशी, आणि इकडे भीड. तू करतो काय परत म्हणते नाही मी ते टाकी दोन. तू अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट नाही. आणि 3 वाजून 20 मिनिटापूर्वी तू काय करत होता मग रातच्या रात्र येत आहे तिथं. काही तर पाठपोच सुरू आहे. दाखव का किनेश्वर टाकायचे तुम्हाला पाठपोच जागे. तू टाकतो काय, तू दर आरक्षणाचं बोला ना, तू काही करणार मग काय, तू काय पीक विमा बघत होता का, तू काय बघतो काय मग इतकं रातभर काय करतो. तुम्ही इकडे ध्यान द्या, जा तिकडे जरा. रात्रंदिवस सोशल मीडिया तिकडे चाला, रात्रंदिवस तुमच्यावर भार आहे बरं का. आता आज सांगून थोडं पुढं सांगताय, सांगायला वेळ मिळतोय का नाही. पुरे हे 2-3 महिने तुमच्यावर भिजतय सगळी. सोशल मीडिया फुल झाला, तुमच्या हातात राहून द्या. त्यांचे किती यंत्रणा द्या, ओळमळलीच पाहिजे. किती यंत्रणा लावते ते म्हणले पाहिजे हे महागाला लय बेकार भेटलं गाड्या, वस्तातच. त्यांनी यादी करून द्या, यादी मी मोडीतो त्यांची. माझ्याकडे आपली जबाबदारी, तुमच्याकडे तुमची. हा तुम्ही सोशल मीडियावर तेल टिकून टाकलं, धडाधड सुरू करायचं आपलं. जर आपलं लढायचं ठरलं तर आपलं चिन्ह नाही पाड्यात ठरलं, पाड्याचं सोपं आहे. मग उभाट्यात ना आणला मराठ्याने हा बारे ना 8 बायला. त्यामुळे मी अमित काकाला सांगितलं त्या दिवशी, ते आधी ते म्हणले मी आंदोलन मोडीत असतो पटेलाचा गुर्जराचं. अमित काका सांगितलं मी असं होत नसतं इकडे, टेन्शन घेऊ नका.
तिकडे होत असन ते तुमचं काय असन ते मला माहित नव्हतं. तिकडे गुजरातचं बेट हे ते हे दिवदमन हे तिकडे दारूचे बरेच कारखाने आहेत, सिलवाशाला आहेत, नगर हवेलीला ते होत असन. तिकडे काही कपड्याच्या कंपन्यात हिरे माणिक मोती आहेत, ती तिकडे काय असेल. इकडे काय जमीन आणि गोट्याचे